कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविवारी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून निवेदने देण्यात आली, मात्र याकडे सरकार व प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले। त्यामुळे रविवारी कंत्राटी कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन खासदारांना यावेळी देण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेऊन नव्याने रिक्त पदे भरण्यात यावे, जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना बिनशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करावे, नक्षलग्रस्त आदिवासी भत्ता लागू करण्यात यावा आणि साक्षर भारत योजना पूर्ववत सुरू करून जुन्याच प्रेरकांना व समन्वयकांना सेवेत घेण्यात यावे इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या। यावेळी निलेश सुभेदार, एस जनबंधू, शुभांगी सुरंवार, वकील खेडकर, प्रदीप बरई, प्रकाश लाडे, गणेश ठाकरे, अमिता नागदेवते, छगन काळबांदे, किशोर हर्षे आदी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण विभागातील सर्व रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात यावं, ही मागणी पूर्ण करण्यासाठी सन्माननीय खासदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे पुढाकार घेऊन सभा आयोजित करावी व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवावा, सर्वांना कायम करण्यात यावे, या मागणीला घेऊन मुख्य मागणीला घेऊन हे ठिय्या आंदोलन कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज हलचल, गडचिरोली।